नमस्कार, मी अभिलाष भोसले पटेल. महाफास्ट 100 या बुलेटिनमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. महायुतीच्या एका वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही. शिंदेचे आमदार किशोर पाटलांचा सरकारला घरचा आहेर. किशोर पाटलांचा राग योग्य. भाजपने माझ्या मतदारसंघात चांगलं काम केलं, पण किशोर पाटलांच्या मतदारसंघात काम केलं नाही. गुलाबराव पाटलांचाही दुजोरा. जळगावात युती करू म्हणणारे भाजप नेते कधी पलटी खातील याचा भरोसा नाही. पाचोरा येथील मेळाव्यात शिंदेचे आमदार किशोर पाटलांची भाजपवर आगपाखड. सेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसेल. किशोर पाटलांचं भाजपला आव्हान. जिथे तिन्ही पक्ष ताकदवान असतील त्या ठिकाणी समन्वयानं चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तर किशोर पाटलांच्या मतदारसंघात भाजपनं काम केलं नसतं तर रिझल्ट आला नसता. किशोर पाटलांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर. मागाठाण्यामधील मालवणी महोत्सवाला उद्धव ठाकरेंची हजेरी. यावेळी महापालिकेत आमचा महापौर होऊ दे, उद्धव ठाकरेंचं गाऱ्हाणं. प्रक्षोभक विधानं करून काही लोकांकडून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न. दुबार मतदारांना फोडून काढा या ठाकरेंच्या विधानावरून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. सत्याचा मोर्चा न होण्यासाठी पोलिसांनी राजकीय दबावापोटी परवानगी नाकारली. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा महायुती सरकारवर आरोप. अशा गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही. असे शेकडो गुन्हे आमच्यावर दाखल आहेत. ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. सत्याचा मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आमदार रोहित पवारांचं ट्विट करत सरकारवर निशाणा. तर भाजपच्या मुक मोर्चाला परवानगी होती का? रोहित पवारांचा सवाल. भाजपचं आंदोलन शांततापूर्ण होतं. सर्वसामान्यांना त्रास झाला नाही. ज्यांनी मुंबईकरांना वेठीस धरलं त्यांच्यावर गुन्हे दाखल. नवनाथ बन यांचा संदीप देशपांडे आणि रोहित पवारांना उत्तर. भाजपच्या मुक मोर्चाला परवानगी होती का? एकट्या मनसे आणि मवियावरच गुन्हे दाखल का झाले? संदीप देशपांडेंचा सवाल. भाजपने काढलेल्या मुक मोर्चाच्या आयोजकांवर डीबी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बेकायदेशीर जमाव आणि पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पंढरपुरात ईव्हीएम मध्ये 99% घोळ करून मतचोरी झाली. पवारांच्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा आरोप. यावेळी उत्तम जानकरांनी मोबाईलमध्ये मतचोरीचं प्रात्यक्षिकही दाखवलं. बंडखोरी केली तेव्हा बालाजी कल्याणकरांनाही घेऊन गेलो होतो. तेव्हा कल्याणकर घाबरून म्हणाले की हॉटेलवरून उडीच मारतो. मंत्री संजय शिरसाटांचं नांदेडमध्ये वक्तव्य. नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी आणि उद्योजक कैलास अहिरेंची 10 कोटींना फसवणूक केल्याचा आरोप. रावसाहेब दानवेंच्या नातवासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल. थोड्याच वेळात महिला एकदिवसीय विश्वचषकात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला. क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर सामना रंगणार. डी.वाय. पाटील स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका विश्वचषकाच्या फायनलचा सामना. आजच्या सामन्यावर पावसाचं सावट. पाऊस सुरू असताना देखील प्रेक्षकांची तुफान गर्दी. स्मृती मंधानाच्या कामगिरीकडे सांगलीकरांचं लक्ष. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना मूळची सांगलीची. नवी मुंबईतील महिला विश्वचषकाच्या तिकिटांमध्ये काळा बाजार. ऑनलाईन ॲपनुसार तिकिटांची किंमत 6,000 ते 1,70,000 ऑफलाईन तिकिटांसाठीही क्रिकेट प्रेमींनी 36 तास लाईनमध्ये थांबण्याची वेळ. महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाहीत. ते महाराष्ट्राच्या भगिनींना कसं सुरक्षित ठेवतील? रुपाली ठोंबरे पाटलांचा फेसबुक पोस्ट करत चाकणकरांवर हल्लाबोल. मनोज जरांगेंनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली. जरांगेंचा उपमुख्यमंत्री शिंदेंशी फोनवरून संवाद. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनाही जरांगेंचा फोन. आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबत संवाद साधला. जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार. जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार. अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून वाद सुरू होते.
मुंबईतील पवईच्या रोहित आर्या केस प्रकरणात पोलिसांकडून संबंधितांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात। 3 महिन्यांपूर्वी रोहित आर्यानं संपूर्ण कट रचल्याची माहिती समोर। दरम्यान संपूर्ण घटनेवर रोहित आर्याच्या कुटुंबियांचं अद्यापही मौन। रोहित आर्याचा एन्काउंटर करणाऱ्या एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला। रोहित आर्यावर गोळी झाडण्याचे आदेश नव्हते, गोळी झाडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानं गोळीबार। एपीआय अमोल वाघमारेंचा गुन्हे शाखेकडे जबाब। एमसीए निवडणुकीत आशिष शेलारांना स्थान मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरून सूत्र हलवली। सामनाच्या रोखठोकमधून दावा। 12 नोव्हेंबरला क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक। बांगलादेशींना भारतात ठेवण्याचं काम भाजपनेच केलं, लोढांनीच राजीनामा द्यावा। काँग्रेसच्या सचिन सावंतांचं लोढांना प्रत्युत्तर। मंगलप्रभात लोढांनी असलम शेख, आमीन पटेल आणि अबू आझमींच्या मतदारसंघात 5000 बांगलादेशी असल्याचे आरोप केले होते। भंडाऱ्यात 20% कमिशन घेणाऱ्या नेत्यांची चौकशी करा, परिणय फुकेंचं वक्तव्य। तर 20% कमिशन हे परिणय फुकेंचं वक्तव्य बालिशपणाचं। परिणय फुकेंच्या विधानावर नरेंद्र भोंडेकरांचा पलटवार। मी काम करतो, माझ्याकडे पैशांची कमी नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं विधान। माझ्याकडे 15 लाख कोटी आहेत, मात्र काम करायला माणसंच नसल्यानं मला खर्च करता येत नाहीत, गडकरी यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उदय सांगळे, सुनीता चारोस्कर यांची हकालपट्टी। सिन्नर मतदारसंघातून उदय सांगळे आणि दिंडोरी मतदारसंघातून सुनीता चारोस्कर यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती। नाशिकमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उदय सांगळे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार। उदय सांगळेंनी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात लढवली होती विधानसभा निवडणूक। मुंबई उपनगरात सकाळपासून अधूनमधून पावसाची रिपरिप। कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव, अंधेरी परिसरात रिमझिम पाऊस। केंद्राचं पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार। मंगळवार आणि बुधवार केंद्रीय पथक राज्यातील अतिवृष्टीबाबत भागात नुकसानीची पाहणी करणार। जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेवगा तांडा गावात रात्रभर मुसळधार पाऊस। राठोड कुटुंबानं शेतात कापून ठेवलेल्या मक्याचं नुकसान। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर। शेकडो हेक्टर जमिनीवरील मक्याचं पीक पाण्यात, शेती पिकांवर पुन्हा ओढावलं संकट। बुलढाण्यात अवकाळी पावसामुळे कपाशी, मक्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान। 4 ते 5 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून शेताला तळ्याचं स्वरूप। बोदवड तालुक्यातील येवती शिवार मुसळधार पाऊस। कापणी केलेली मका पाण्यात वाहून गेली। तातडीनं पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसामुळे मिरचीला मोठा फटका। नाशिकच्या सर्वदूर गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल। छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं शेतांमध्ये पाणी। कापसासह इतर पिकं पाण्याखाली। सायगाव, गोपालवाडी, वाघलगाव, शंकरपूर आणि काटे पिंपळगावात पिकांचं मोठं नुकसान। मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर। कपाशी, तूर, मका पिकाला फटका, शेतकरी चिंतेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या आज संध्याकाळपर्यंत अपलोड करा। जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश। तातडीनं मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। आगामी निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघातील सर्व जागा जिंकण्याचं टार्गेट। भाजप आमदार मनोज घोरपडे यांचं वक्तव्य। तर हवं तसं न करता आल्यामुळे काहींची चिडचिड होणं स्वाभाविक, नाव न घेता शरद पवार पक्षाच्या सुनील मानेंवर टीका। 15 दिवसांच्या आश्वासनानंतर वंजारी समाजाच्या मागण्यांबाबत बैठक नाही। पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा वंजारी समाजाच्या नेत्यांचा। इशारा, यावेळी आंदोलन केल्यास सरकारनं गुडघे टेकायला लावू, बाळासाहेब सानपांचा इशारा। ते वाल्मिक कराडचा फोटो लावत असतील तर आपणही बबन गीतेचा फोटो ठिकठिकाणी पोस्टरवर लावावा। पवारांच्या राष्ट्रवादीचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडेंचं वादग्रस्त विधान।
रत्नागिरीच्या चिपळूण नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू। युती आघाडीमार्फत निवडणुकांची चाचपणी राजकीय पक्षांकडून सुरू। नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी आमदार केवलराम काळे बिनविरोध। काळे चौथ्यांदा संचालक। आमदार काळे यांचं आदिवासी समाजाकडून अभिनंदन। धाराशिवच्या उमरग्यामध्ये भाजपमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर। जिल्हा उपाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर ठराविकच फोटो, ठराविक फोटोज लावल्यानं गटबाजीची चर्चा। जिल्ह्यात भाजपमध्ये नवीन विरुद्ध जुने संघर्ष कायम असल्याची चर्चा। जळगावात शेतकरी जनआक्रोश मोर्चा। केळी उत्पादक शेतकऱ्यांचे हाल थांबवा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा। आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचाही सहभाग। अजित पवारांविरोधात कोल्हार घोटी मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। अकोले तालुक्यात कळस भागात शेतकऱ्यांचा 1.5 तास रास्ता रोको। सारखी कर्जमाफी कशाला या अजित पवारांच्या वक्तव्यावरून संताप। साताऱ्याच्या पाटणमध्ये धर्मांतर प्रकरणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाचा मोर्चा। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना धर्मांतर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीचं निवेदन देण्यात आलंय। अमरावती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस पुन्हा आक्रमक। नागपूर छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून केला होता रास्ता रोको। 2 तास महामार्ग रोखल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या।